घटनेतील संगीता गंगथडे यांचा मृत्यू झालाय। डॉक्टर महेश पाटीलवर खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी नातेवाईकांनी केलेली आहे। तब्बल 1 महिन्याची संगीता गंगथडे यांची मृत्यूशी झुंज संपलेली आहे। लातूरातून 1 महिन्यापूर्वीच ही घटना घडली होती। हिट अँड रनची ही घटनेतील गंभीर जखमी संगीता गंगथडे यांची मागील 1 महिन्यापासून रुग्णालयात मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली आहे। लातूरात घडलेल्या या भयानक घटनेतील आरोपी डॉक्टर महेश पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून हे प्रकरण दाबणारे त्यांचे नातेवाईक आणि साथीदारांवर कठोर शिक्षा करावी अशी मागणी मयत संगीता गंगथडे यांच्या नातेवाईकांनी केली आहे। संगीता गंगथडे यांच्या परिवारासोबत आहे आणि त्यांच्या नातेवाईकांना मी जाणून घेणार आहे की नेमकं या पुढची त्यांची दिशा काय असणार आहे। माझी पत्नी 17 जुलैला जो अपघात झाला त्या अपघातामध्ये गंभीर जखमी झाली आणि त्या गंभीर जखमी झाल्यानंतर सह्याद्री हॉस्पिटलला तिथे उपचार चालू होते। त्या उपचाराला तिचं शरीर साथ दिलं नाही आणि अक्षरशः महिनाभर तिनं मृत्यूशी झुंज दिली आणि काल दुर्दैवानं तिचं अपघाती निधन झालं। ह्या प्रकरणामध्ये ज्याची गाडी होती आणि जो स्वतः गाडी चालवत होता तो डॉक्टर महेश मुरलीधर पाटील या माणसाने माझ्या पत्नीचा ॲक्सिडेंट केला आणि तो त्या ठिकाणावरून फरार झाला। पोलिसांनी तपास केला, परंतु त्या ठिकाणचं जे सीसीटीव्ही फुटेज होतं ते सीसीटीव्ही फुटेज या मधला जो आरोपी आहे महेश मुरलीधर पाटील, या महेश मुरलीधर पाटीलचा जो मावस भाऊ आहे तो लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अत्यंत उच्च पदावर हा कार्यरत आहे आणि पहिल्या दिवसापासून ह्या व्यक्तीनं हा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण जर पोलिसांमार्फत या ठिकाणी जर त्या आरोपीचे CDR लोकेशन जर तपासले तर या ठिकाणी नक्कीच या आरोपीनं आणि त्याच्या मावस भावाने जो या गुन्ह्याचा तितकाच वाटेकरी आहे। अजय घुडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।